वन मंत्री गणेश नाइक के जन्मदिन पर दशरथ भगत के माध्यम से सैकड़ों सामाजिक गतिविधियां संचालित की जाएंगी। नवी मुंबई नगर निगम के पूर्व विपक्ष नेता दशरथ भगत की पहल पर राज्य के वन मंत्री गणेश नाइक के जन्मदिन के अवसर पर नवी मुंबई में विभिन्न सामाजिक, शैक्षणिक, खेल, सांस्कृतिक, स्वास्थ्य, धार्मिक और धर्मार्थ गतिविधियों का एक पखवाड़ा आयोजित किया जाएगा। स्थानीय भाजपा नेता दशरथ भगत ने वाशी में एक संवाददाता सम्मेलन में ये जानकारी दी। 100 धर्मार्थ गतिविधियों के संयोजक और भाजपा युवा नेता निशान भगत ने 15 सितंबर से 30 सितंबर तक दशरथ भगत की संकल्पना के अनुसार आयोजित की जा रही विभिन्न गतिविधियों, कार्यक्रम स्थलों और गतिविधियों के स्वरूप के बारे में विस्तृत जानकारी दी। इस अवसर पर बोलते हुए दशरथ भगत ने कहा, उक्त शताब्दी से चली आ रही धर्मार्थ गतिविधियां एक जन नेतृत्व के रूप में आयोजित की गई है, जिसने नवी मुंबई, पूरे ठाणे जिले और पालघर जिले के लोगों के मन पर जनसेवा की छाप छोड़ी है। निमित्तानं म्हणा किंवा वाढदिवसाला आम्ही काय देऊ शकतो, कारण नाईक साहेबांचं स्पष्टपणाने मत असतं की वाढदिवसाला सामाजिक उपक्रम करा, त्यासोबत विविध उपक्रम करा जेणेकरून लोकांना त्याचा लाभ भेटला पाहिजे। किंवा ह्या जसं आपण भेट म्हणा, कार्यक्रम वाढदिवसाची भेट म्हणा, भेट म्हणजे काय की आपण नेहमी जाऊन शुभेच्छा देतो, आपण बुके देऊन शुभेच्छा देतो, फुलं देऊन शुभेच्छा देतो, वयापुरती शुभेच्छा देतो। तसं आम्ही ही 100 उपक्रमाला तुम्हाला भेट म्हणा असा हा कार्यक्रम अनेक गावामध्ये चालणार ती आपण कव्हर करावी अशी आमची इच्छा आहे। आपण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि बाकी माध्यम आहेत जे जनतेपर्यंत ते सर्व आपण पोहोचवण्याच्या आमच्याकडे ज्या अर्थी या कार्यक्रमातून अनेक सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रात काम करण्यामध्ये त्यांनी प्रोत्साहित केलं, त्यांना बल मिळावं, त्या प्रेरित व्हावं, त्यांना संदेश मिळावा की आम्ही देखील। त्याचसोबत हा कार्यक्रम आम्ही करतोय म्हणजे नवीन काही नाही येत मला सांगायचं। 10 दिवस आम्ही ऑलरेडी सतत, आता हे जवळजवळ 15 दिवस आहे, म्हणजे 15 तारखेपासून ते तसंच 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे गांधी जयंतीपर्यंत 17 दिवस आमचे 3 दिवस हे पाहत असं मला वाटतं ते आपण का करू शकत नाही। आपली टीम, आपले कार्यकर्ते, आपले हितचिंतक, विशेष करून आपले पत्रकार बंधू सगळेच या ठिकाणी हिरिरीने भाग घेतात। आपण हा कार्यक्रम 100 उपक्रम का देऊ शकत, काय करता येईल त्याच्यासाठी? मला वाटलं नाना तुम्ही काही बघू नका, निशान आणि संदीप बघत असेल आम्ही सगळं करतो। मला या गोष्टीचा आनंद आहे, म्हणजे मला या गोष्टीचा आनंद की तुम्ही बघूच नका, याची डिझाईन आम्ही करतो, कार्यक्रम कसे घ्यायचे आम्ही पाहतो, कार्यक्रम कुठले घ्यायचे ते पाहतो, ते सगळं सीट बाकी निशाण मोडली सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण एक टीम उभी करतो, जर टीम सांगते की बाबा आम्ही करतो नाही, आम्हाला फक्त सांगा ना, काही मारेशन करू नका। अशा वेळेला माझ्या टीमचा मला कौतुक वाटतं, त्यामध्ये पत्रकार आपण यामध्ये आम्हाला हिंमत देतात, पाठबळ देतात, आमचं मनोबल वाढवतात, पण आपलं सर्वांचं या ठिकाणी हा 100 कार्यक्रम आहे, उपक्रम आहे, हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी आम्ही आपल्याला विनंती करतो, आपला पाठबळ आणि मजबूत पाठबळ अशी आपल्याला सर्वांना नेतृत्व आम्हाला पाठवलं, नागरिकांचं पाठवलं। कालची मिटिंग झाली, काल याची नियोजन करण्यासाठी मिटिंग झाली, तर फक्त 2 दिवस इथेच पूर्ण हॉल भरून पूर्ण लोक बाहेर, फक्त त्याने निमंत्रण केलं होतं, त्यांना विनंती केली की आता नियोजन आहे सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येत आम्हाला कार्यक्रम आम्ही कार्यक्रम करू, असं अनेक त्या ठिकाणी स्वयं आले की आम्हाला कार्यक्रम
अशा पद्धतीने पुढील ह्या कार्यक्रमाची जी उपक्रम चालतो म्हणजे नाईक साहेब यांचा वाढदिवसाला निमित्त सुद्धा वाढदिवस ही 100 उपक्रमाची भेट म्हणा, शुभेच्छा म्हणा किंवा सलामी म्हणा, या पुढच्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा निशान मुलांनी पत्रकार करतो. आज आपण आमच्या लोकांना आभार मानतो. आज आपण सर्वजण यासाठी आलो की आपल्याला माहिती आहे की 15 तारखेला मुंबईचे नेते, महाराष्ट्राचे नेते वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना अपेक्षित काय आहे तर आपल्याला माहिती आहे की नाईक साहेब यांना नेहमीच म्हणजे जसं आता आपण बघत असाल त्या दरबारामध्ये 12 गावात 8 बसून असतात आणि लोकांची कामं करण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. त्यांच्या हिताची कामं कशी होती, लोकांना अपेक्षित असलेली कामं कशी होती हेच त्यांना अपेक्षित आहे आणि म्हणून वाढदिवस कसं साजरा करावा हे त्यांच्यातूनच प्रेरणा घेऊन 100 उपक्रम घेऊन 15 वर्षांना कसं साजरा करता येईल याकडे आम्ही फोकस केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये आरोग्याचे कार्यक्रम कसे घेता येईल, क्रीडा क्षेत्रातून कसे कार्यक्रम घेता येईल, सामाजिक उपक्रम कसे करता येईल, सांस्कृतिक कार्यक्रम कसे करता येतील, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कसं काम करता येईल किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत, वृक्षारोपण आहे, निसर्गासाठी कसं काम करता येईल, स्वच्छता अभियान कसं करता येईल, अशा अनेक उपक्रम ज्याच्यामध्ये सामाजिक आणि सर्वच अन्नदान कसं करता येईल असे सर्व उपक्रम या 100 उपक्रमांचा त्याच्यामध्ये उल्लेख करून आणि ह्या मुंबई शहरातील प्रत्येक घटकाला आठवण कसं करते. जसं आपल्याला माहिती आहे की जसं मी पहिले सुरुवातीला हे सांग नाईक साहेबांचा वाढदिवस आहे. 17 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवस आहे. मग त्यामध्ये नवरात्री चालू होत आहे. त्याच्यानंतर परत गांधी जयंती 2 तारखेला आहे आणि मग दसरा आहे. दसऱ्याच्या दिवशी नानांचाही वाढदिवस आहे. असा हा सर्व घटकांचा विचार केला किंवा सर्व कार्यक्रमांचा विचार केला तर आम्ही त्या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या डोक्यात अशी संकल्पना आली की नेता ते ज्येष्ठ नेता, कार्यकर्ता ते डायरेक्ट सेवा. नेता म्हणजे आमच्यासाठी नाना भगतसाहेब आमच्यासाठी नेता आहेत, ज्येष्ठ नेता म्हणजे गणेशजी नाईक साहेब आमच्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत, कार्यकर्ता म्हणजे मी आणि डायरेक्ट सेवा. सामान्य नागरिकांचे प्रश्न किंवा सामान्य नागरिकांना डायरेक्ट सेवा कशी देता येईल म्हणजे ज्येष्ठ नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांना, नागरिकांना डायरेक्ट सेवा कशी देता येईल ती पण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने हा कार्यक्रम डिझाईन करण्यात आलेला आहे. जसं उल्लेख केला की याच्यामध्ये सर्वच घटकांना आठवण करून जसं कालच्या मीटिंगमध्ये मी उल्लेख केलेला की प्रत्येक घटक जसं आज आपण पत्रकार आपला ही मुंबई शहरासाठी असलेला योगदान हे विसरता येणार नाही आणि म्हणून खरं तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे 15 तारखेच्या कार्यक्रमाची सुरुवात आजपासूनच झाली असं मी समजतो. कारण आपलाही सन्मान कुठून झाला पाहिजे, तुमची आठवण करता आली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये 17 ते 15 दिवसांमध्ये प्रत्येक घटकाला आठवण करून त्याला स्टेजवर बोलून त्याला सन्मान कसा करता येईल. म्हणजे शहरामध्ये कार्यरत असलेले सफाई कामगार असतील, सोसायटीमध्ये काम करणारे वॉचमन असतील किंवा आपल्या विभागामध्ये आपल्या शहरामध्ये डॉक्टर्स असतील, नर्स असतील, टीचर्स असतील, वकील असतील यांनाही आठवण करून त्यांना ते सन्मान कसं करता येईल. म्हणजे अनेक अंगाने आम्ही विचार केलेला आहे की ही वेळ आहे. याच दिवसांमध्ये नेत्याला सगळीच लोक आठवण करतात पण ऍक्च्युअली सेवा देतो त्याला कोण त्याची आठवण कोण करतात आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की जो सेवा देतो त्या सेवा देणाऱ्या प्रत्येक घटकाला आठवण करायचं, त्याचा सन्मान कसे करता येईल हा पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही घेणार. दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ कसा देता येईल आणि त्याचे लाभार्थी म्हणून
त्याच्यामध्ये त्यांचं ज्याने लाभ घेतला त्याचा सत्कार कसा जातो. जसं शासकीय विविध दाखले वाटप आहे, मग त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप असेल किंवा त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजना कार्ड असेल, असे विविध कार्ड असतील. ज्या लोकांना आम्ही लाभ दिलेला आहे, ज्यांचं जसं कार्ड दिलेलं आहे काढून, त्यांना ते वाटप करायचं म्हणजे लाभार्थी, आणि ज्यांना नाही भेटलं त्यांना ते परत मिळावं म्हणून त्याच्यासाठी कॅम्प करून त्यांना ते कसं देता येईल. मग तिसऱ्या टप्प्यामध्ये परत आम्ही मग जसं मगाशी उल्लेख केला, निसर्गाला वाचवण्यासाठी आपण वृक्षारोपण केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी घाण पडली असेल तिथं स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे. अशा अनेक अंगाने आम्ही हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. तर हेच आजच्या ह्या पत्रकार परिषदेचा आज मुख्य उद्दिष्ट होता की आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवाभावी उपक्रम 100 सेवाभावी उपक्रमांचा हा पंधरवडा साजरा करण्यासाठी आज आपल्यासमोर माहिती करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आणि उल्लेख केला की 15 तारखेपासून 2 तारखेपर्यंत जे जे कार्यक्रम जे नेत्यांचा वाढदिवस म्हणजे धार्मिक कार्यक्रम जे आपले आहेत त्याच्यामध्ये आपण ते करत असताना 2 तारखेला गांधी जयंतीच्या निमित्तानं आणि दसरा, आणि दसऱ्यामध्ये दशरथ भगत साहेबांचा वाढदिवस असा हा समारोपाचा कार्यक्रम त्या दिवशी आम्ही घेतला. तर आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते विचारू शकतो. नक्कीच आपण रोजगाराच्या संदर्भात ज्यांचे आम्ही दशरथ भगत साहेबांच्या नावाची एक वेबसाईट ओपन केलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही तो कॉलम ठेवलेला आहे. ज्याला रोजगार हवा असेल त्याने त्याच्यामध्ये मेन्शन केल्यानंतर त्याच्याबद्दलही करा. रोजगार मेळावा घेण्यासाठी कमीत कमी 2 महिन्याचा वेळ लागतो, ज्याच्यामध्ये कंपन्यांना इन्व्हाइट केल्यानंतर त्यांना तिथं त्यांच्याकडे किती जागा अवेलेबल आहे त्याची माहिती घेऊन त्याच्यानंतर प्रसिद्धी करून खऱ्या अर्थानं रोजगार मेळावा घ्यावा लागतो. परंतु इन्स्टंट आपण जर ते करायला गेलो आणि लोकांची निराशा झाली तर ती म्हणजे युवकांच्या दृष्टीकोन फसवून बोलू शकतो. म्हणून आम्ही सध्या तो कार्यक्रम फक्त याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही. नक्कीच म्हणजे ऑलरेडी एक एजन्सी आम्हाला भेटून गेलेली आहे. त्यांना 750 स्क्वेअर फुटाचं एरिया पाहिजे, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यासाठी बेसिक जी जागा पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते ऑलरेडी आम्हाला भेटून गेलेले आहे. आता हे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगणे योग्य नाही, परंतु त्यांनी आमच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. आम्ही त्यांना जागा देण्यासाठी ते शब्द दिलेला आहे, जेणेकरून आपल्या नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्त असतील, नवी मुंबईकर असतील, ज्यांना पहिले प्राधान्य या विमानतळावर व्यवसाय नोकरीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे, त्याच्यासाठी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा तुम्ही विचारलेल्या प्रश्न संदर्भात ऑलरेडी त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आणि नक्कीच त्या माध्यमातून अनेक युवकांना, नवी मुंबईतल्या युवकांना, प्रकल्पग्रस्त युवकांनाही त्याच्यामध्ये नोकरी मिळेल यासाठी प्रोव्हिजन केले. आदरणीय गणेश जी नाइक साहब के जन्मदिन के अवसर पर 100 प्रोग्राम का मानस हम लोग ने रखा है, जिसमें सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीड़ा, यही सब अंगों को लेके हर एक घटक को कैसे न्याय मिल सकता है, उनको डायरेक्ट सेवा कैसे मिल सकती है, इसीलिए हम लोग ने 100 प्रोग्राम का टारगेट रखा है, जिसमें नेता से लेके ज्येष्ठ नेता, कार्यकर्ता से लेके डायरेक्ट सेवा देने का मानस हम लोग ने इस अवसर पर रखा है. 15 तारीख से शुरू होने वाला ये प्रोग्राम 2 तारीख को ख़त्म होने वाला है. 15 तारीख को नाइक साहब का जन्मदिन है. जन्मदिन के अवसर पर ये 100 प्रोग्राम का शुरुआत करेंगे. साथ ही साथ उसके बीच में नवरात्रि उत्सव आएगी. नवरात्रि उत्सव के दौरान भी हर एक वर्ग के लिए हम लोग काम करेंगे, जिसमें महिलाएं होंगी, ज्येष्ठ नागरिक होंगे, युवा साथी होंगे. ऐसे सभी घटक को लेके हम लोग ये 100 प्रोग्राम करने वाले हैं. साथ ही साथ आप देखते हो कि 2 तारीख को गांधी जयंती भी है, साथ ही साथ दसरा भी है. दशहरे के साथ आपको सबको पता होगा कि दशरथ भगत साहब का जन्मदिन भी दशहरे के दिन ही होता है. तो ये सब चालू होगा 15 तारीख से लेके 2 तारीख तक. इसी बीच सब हमारे जितने साथ जुड़े हुए जितने भी संगठन है, यूनियन है, रिक्शा यूनियन है, या फिर जितने भी संस्था हमारे साथ जुड़ी है, सब लोग इसमें इन्वॉल्व होंगे. साथ ही साथ वो लोग अपने अपने दिए हुए जिम्मेदारी के ऊपर अपना प्रोग्राम वो अपने स्तर के ऊपर वो करते जाएंगे. जिनको जो जिम्मेदारी दी जाएगी, जो प्रोग्राम उनको दिया जाएगा, उनके साथ हमारी टीम रहेगी. उनको पूरा वो प्रोग्राम का ढांचा दिया जाएगा और वो सब लोग वो प्रोग्राम करने के लिए
शो प्रोग्राम कैसे होगा इसके लिए हम लोग ने पूरा प्लानिंग किया हुआ है। 15 तारीख से चालू होगा प्रोग्राम, वो 2 तारीख को उसका समारोह हो जाए।